हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुरुवातीलाच माझी एक अशी कडकडाची विनंती होती, कारण व्हिडिओ बरेच लोक शेवटपर्यंत बघत नाही, मग खूप काही असं राहून जाते. त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला असं शेअर करते की बरेचदा मी व्हिडिओमध्ये म्हणते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कॉमेंट करा, पण मला अजिबात कोणतीच कॉमेंट येत नसते. फक्त 1-2 अशा कॉमेंट येतात. तर प्लीज माझी अशी विनंती आहे की जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कॉमेंट करा. नसेल आवडत तरी पण करा, काहीतरी करा, पण करा, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला कुठला कंटेंट बघायला आवडते. त्याप्रमाणे मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे आज मी व्हिडिओची सुरुवात मस्त एका छान रेसिपीनी सुरुवात करणार आहे. तर इथे मी आलू उकडायला ठेवले आहे कुकरमध्ये. तर बघा इथे मी 1 कप तांदूळ घेतले आहेत. आपण घरचे पण तांदूळ घेऊ शकतो किंवा तुम्ही बासमती तांदूळ म्हणून येतात ते पण घेऊ शकतात. तर तांदूळ छान धुवून घेऊ, म्हणजे जो काही इथे स्टार्च वगैरे असतो तो असा निघून जाईल. आता तांदूळ असंच 10 ते 15 मिनिट आपल्याला भिजवून ठेवायचे आहे, म्हणजे तांदूळ छान भिजले की लवकर मिक्सरमधून बारीक होतात. आणि आज आपण करणार आहोत मस्त अशी आलू आणि तांदूळ, ॲक्च्युली सॉरी, बटाटे आणि तांदूळची रेसिपी. तर आपण आज भाजी बनवणार आहोत. तर बघा इथे छान मी फ्रेश पाणी घेतलं आहे, फिल्टर वॉटर, त्याच्याने मी तांदूळ भिजवून ठेवते. आणि आता तांदूळ भिजायला 15 ते 20 मिनिट असं भिजत ठेवायचं. तर चला, तांदूळ जोपर्यंत भिजते तोपर्यंत आपण बाकीची प्रिपरेशन करून घेऊ. म्हणजे मला त्या भजी बनवायला लागणारं कांदा, मिरची, जे काही मला साहित्य, छोट्या छोट्या वस्तू लागते त्या मी सगळ्या अशा कट करून घेते. आणि कसं आहे ना, हा डब्बा मी याची लिंक मला मागितली होती, तर याची लिंक मी शेअर केलेली आहे. तर हा डब्बा मला फक्त आणि फक्त 120ला मिळालेला आहे. तर तुम्ही असं मल्टीपर्पज डब्बा तुम्ही कॅरी करू शकता, म्हणजे किचनमध्ये आपल्याला स्वयंपाक करताना सगळे असे डब्बे उघडण्याची काही गरज पडणार नाही. सगळं या डब्यामध्ये एकत्र राहून जाते. आणि इथे बघा मी कोथिंबीर आणि मला जे काही साहित्य भजी बनवायला लागणार आहे ते सगळं मी असं एक एक करून छान बारीक चिरून घेतले. आणि खूप काही इथे मी वापरलं नाही आहे, फक्त कांद्याची चोप घेतली आहे, सांबार घेतला आहे, आणि 1 ते 2 हिरवी मिरची घेतली आहे, आणि कढीपत्ता घेतला आहे. आणि असं स्वयंपाक करताना जर ही सवय लागली, म्हणजे जो आपण फ्रीजमधून कंटेनर काढतो तो बरोबर व्यवस्थित जे काम झालं की ठेवून दिलं तर आपला काउंटरटॉप असा रिकामा असतो आणि पसारा होत नसतो. तर बघा इथे छान तांदूळ जे आहे ते भिजली आहे, 15 मिनिटे झालेली आहे. आता याला छान मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. आणि हा पाणी जो आहे मी इथे काढून घेते, कारण हा पाणी खूप उपयोगात येतो आपल्याला. आणि मी याचं कशामध्ये वापर करणार आहे तेही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केले आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर गार्डनर असाल तर तुम्हाला माहिती आहे की हे पाणी आपल्याला कुठे यूज होतो. तर चला, आता इथे बघा मी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आणि तांदूळ थोडे भिजले ना तर मग ते लवकर बारीक होतात. तर तुम्ही 1 तासापूर्वी पण भिजवू शकता. सध्या मी इथे 15 मिनिटेच तांदूळ भिजवले. तर अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे छान असं मस्त जे तांदूळ आहे छान मी बारीक करून घेतले आहे. आता एका भांड्यामध्ये आपण याला पूर्णपणे असं काढून घेऊया. आणि जसं आपण तांदूळ बारीक केलं तसंच आपण बटाटे पण छान असंच बारीक करून घेऊया, म्हणजे बटाटे पण छान असे फ्लफी होतात. तर बटाटे कुकर झालेला आहे माझा, आणि बटाटे मी सोलून ठेवले होते. तर आता इथे मी बटाटे पण अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहे. त्याआधी मी चाकूने असे पूर्ण, सॉरी, मला आलूच म्हणायची सवय आहे तर मी आलूच म्हणते. तर आलू मी छान असे स्लाइसेसमध्ये कट करून घेतले आहे. आणि आता मी मिक्सरला लावून घेते. तर आलू कधीही बारीक करताना ते चिपकायला नको, म्हणून इथे एक ट्रिक तुम्ही वापरू शकता. इथे जर आपण 1 चमचाभर ऑइल टाकलं तर ते आपल्या मिक्सरच्या भांड्याला चिपकणार नाही, आणि इझिली ते बारीक पण होऊन जातात. तर अशा प्रकारे मी नेहमी जर मला आलू वगैरे बारीक करायचे राहिले तर मी 1 चमच ऑइल घालूनच करते. तर तुम्ही पण ही ट्रिक्स वापरून आलूचे पराठे म्हणा किंवा कुठलीही तुम्ही वस्तू आलूची बनवत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर बघा इथे मी अशा प्रकारे पूर्ण जे आहे मिक्सचर मी तयार करून घेतलं आहे. आणि जे मी कट करून ठेवले होते सांबार वगैरे ते मी आता इथे सगळं साहित्य एक एक करून असं घालून घेणार आहे. आणि आता आपण अशी याची छान मस्त अशी भजी बनवणार आहोत.
तर आता हा मिश्रण आपण छान असं मस्त मिक्स करून घेऊ आणि इथे थोडा जिरा टाकला आहे आणि थोडा ओवा टाकला, म्हणजे याची टेस्ट जी असते ती खूप क्रिस्पी लागत असते, म्हणून ओवा टाकणं खूप गरजेचं आहे. जिरा असेल किंवा नसेल तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलं आहे आणि आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ. आणि बघा मिश्रण किती फ्लफी बनलेलं आहे. आणि तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर जो आपण तांदूळ वॉश केलेला पाणी काढून घेतला होता तो तुम्ही इथे घालून परत एकदा मिक्स करू शकता. आणि बघा इथे तेल गरम झालेलं आहे. आता छान भजी आपण काढून घेऊया. तर असं छोटे छोटे भजिया आपण इथे तयार करून घेऊ. आणि हे खूप हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनवर किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी असं बनवू शकता. आणि ब्रेकफास्टमध्ये जर हलकं खायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. तर एकदा नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी. तर चला इथे सगळे भजे असे छान जोपर्यंत वरपर्यंत येत नाही तोपर्यंत छान मस्त तळून घेऊया. तर बघा अशा प्रकारे क्रिस्पी मस्त अशी छान आपली भजी तयार झालेली आहे आणि छान तळून पण झालेली आहे. तर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळी भजी मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि सगळं असं एक एक करून काढून घेऊया. आणि मस्त असं छान हेल्दी ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. तर बघा किती सुंदर दिसतोय ना. आणि खूप पटकन तयार होते आणि अशा साध्या आणि सोप्या गोष्टी बनवायला खूप मज्जा पण येते. तर चला पण तुम्ही पण आपल्या दिवसाची सुरुवात अशाच मस्त अशा ब्रेकफास्टने करा. तर आता ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ. तर चला आता ब्रेकफास्ट वगैरे आवरलं आमचं आणि आता आपण जाऊया माझ्या फेवरेट जागी म्हणजे गार्डनिंग. तर बघा इथे मी छान असे 2 मस्त फ्लावर्सची जी प्लांट आहे ती आणलेली आहे. सध्या सिजनेबल प्लांट्स आहे आणि हे फक्त 30-30 रुपयाचे होते म्हणून मी आणले. तर बघा आणि मी अशा काही हँगिंग प्लांटर पण आणल्या आहे आणि ज्या कटिंग्स मी पाण्यामध्ये ग्रो केल्या होत्या तुम्हाला शेअर केल्या होत्या. पाण्यामध्ये कटिंग्स कशा ग्रो करायच्या, अगदी छोट्या छोट्या कप्समध्ये सुद्धा मीने कटिंग्स लावलेल्या आहेत आणि या सगळ्या कटिंग्स फ्रीच्या आहेत. आणि एक गंमत सांगू, फ्रीच्या कटिंग्स लावायला ना खूप मज्जा येते. तर बघा स्पायडर प्लांटला पण छोटी छोटी अशी मस्त कोंब आलेली आहे आणि आता याला पण मी छान अशा हँगिंग प्लांटरमध्ये मी त्यांना रोवून देणार आहे. तर बघा कुंडीच्या खाली सर्वात खाली म्हणजे आपण हे ठेवू शकतो, नारळाचा बुरा किंवा नारळाचा जो कवच असतो तो आपण इथे ठेवू शकतो. तर इथे बघा याची गडबड सुरू आहे की त्याला हे प्लांट्स लावायचे आहे, पण मी त्याला नाही म्हणत आहे तरी तो माझ्या मागे लागलेला आहे की हे काम मी करते म्हणून. आणि मुलं घरी असले की मग असंच मध्ये मध्ये येत असतात, म्हणून मग त्याला मी इथे बसू दिला आहे आणि त्याला सांगून ठेवलं आहे की जो शेवटचा प्लांट आहे तो तू लावून घेशील तोपर्यंत तू इथं चुपचाप बस. पण मुलं असं काही करत नसतात. तर चला आता प्रत्येक घरी असंच असते. सो इथे बघा या कटिंग्स मी सगळ्या इथे लावून घेणार आहे अशा प्रकारे. आणि आज तुम्हाला सांगतेच मी एक सिक्रेट की स्वतःमध्ये आनंदी कसं राहायचं, आपण आनंदित जीवन कसं जगायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या बायकाचं असं असते की कोणी आपल्या मनाला दुखावून बोललं की आपण पूर्ण दिवस त्या गोष्टीचा विचार करत बसतो. मग त्या गोष्टींचा अतिविचार केल्यामुळे खूप रडायला पण येते आणि समोरच्याने बोलून असं मोकळा होऊन जातो. आणि मग आपण असं विचार करत बसतो की त्याने मला असं का बोललं, माझं कुठे चुकतंय, काय चुकतंय. पण असं काही नसतं. तो तर मोकळा होऊन जातो बोलून, पण आपण सतत त्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि मग आपल्या माइंडमध्ये असं निगेटिव्हिटी येत असते. मग यावर एकच उपाय आहे, फालतू कोणाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तो विचार करण्याचा जर आपण वेळ आपल्या कामामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या मनाला किंवा स्वतः आनंदी ठेवण्याला जर दिला तर तो खूप चांगला असतो. आणि कशाला कोणाच्या गोष्टीचं एवढं लक्ष द्यायचं, म्हणजे आपलं मन दुखेपर्यंत. त्याला बोलू द्या ना, तो किती बोलणार, काय बोलणार, किती बडबड करेल तरी बोलू द्या. त्या गोष्टीचा मात्र आपल्यावर काही फरक पडू द्यायचा नाही. त्यासाठी स्वतःमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचं. स्वतःच्या आनंदासाठी आपला दिवस आनंदाने कसं जगायचं याच्याकडे लक्ष द्यायचं. या गोष्टीचा विचार करायचं. घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचं.
आणि हे बघा, आपण जर स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकलोत ना, तर कोणी कितीही फालतू बडबड केली, कितीही मन दुखवला तरी त्याचा आपल्याला काहीही फरक पडणार नाही. आणि स्वतःमध्ये जगण्याचा जो आनंद असतो ना, त्यातूनच आपण पूर्ण जग असं जिंकू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास करा, स्वतःमध्ये स्वतःला रमवा, कुठलं बुक वाचा किंवा गार्डनिंग सुरू करा. गार्डनिंगमध्ये आपण आपल्या रिकामा वेळ घालवू शकतो. आणि खरंच सांगते, जर गार्डनिंगमध्ये झाडांना बघून बघून आपला मन एवढा आनंदी होतो, म्हणजे कसं टाईम आपला जातो आपल्याला कळतच नाही त्यांच्या केअरमध्ये. आणि झाडांची अशी छान छोटे छोटे फुलं बघून आपला मन असा प्रसन्न राहत असतो. आणि जेवढी शांतता आपल्याला या कामामध्ये मिळते ना, तर तर ते ना आपलं सगळं दुःख आपण याच्यामध्ये विसरून जातो. तर बघा, हे राईस वॉटर जे मी काढलेलं होतं, तर ते मी असे प्लांटरला देत असते. म्हणजे आपण सकाळ संध्याकाळला आपण राईस बनवत असतो आणि जो आपण राईस धुतलेला पाणी असतो, म्हणजे शक्यतो राईस 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचं. त्यानंतर जो पाणी निघतो तोच पाणी काढून आपण झाडांना देऊ शकतो. म्हणजे आपल्या झाडांची ग्रोथ खूप छान होत असते. तर चला, आता परत पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट शेअर आणि आनंद जगण्याची स्टोरी मी यासाठी सांगत आहे, कारण मला पण आधी एकटी राहायची सवय नव्हती. मुलं स्कूलला गेली की खूप बोर व्हायचं आणि मग बोर झालं की मग त्याचबरोबर उदासपणा पण येतो, कारण बोर आणि उदास तर हे सगळे भाऊ बहीण आहेत. आणि मग उदास जर एकदा माणूस झाला तर मग कसा आपल्या जीवनातून आनंद भुरकन उडून जातो ते आपल्याला समजतच नसते. मग असा उदासीनता न आलं पाहिजे यासाठी आपण त्या आधीच त्याच्यावर उपाय केले पाहिजे. म्हणजे आपण स्वतःमध्ये खुश राहायचं, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. म्हणजे गार्डनिंग करायचं किंवा कुठलं बुक वाचायचं किंवा कुठला छंद असेल तर त्याला कंटिन्यू करायचं. म्हणजे आपण सांगण्याचं महत्त्व हे आहे की स्वतःला कुठेतरी बिझी करायचं. म्हणजे फालतू विचार येणारच नाही, फालतू बोर होणारच नाही. सगळा आपला वेळ बिझी होऊन जातो आणि असं शेड्यूल तयार करायचं, म्हणजे बॅक टू बॅक कामे करायची आणि स्वतःला एकदम असं बिझी ठेवून द्यायचं. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा, कुठल्याच लोकांचा वाईट परिणाम किंवा कुठलाच दुःख आपल्याला असं जाणवला नाही पाहिजे, असं करायचं. म्हणजे आणि अशा कामामधून हळूहळू ही सवय लागली की मग स्वतःमध्ये रमतो आपण, स्वतःमध्ये खुश राहायला शिकतो. आणि एकदा स्वतःमध्ये खुश राहायला शिकलो की मग झालंच, मग आनंदच आनंद आपल्या जीवनात येत असतो. मग करा ना सुरुवात, कशाची वाट बघत आहे? करा स्वतःमध्ये आनंदाने जगायची आणि स्वतःला आनंदी ठेवायची सुरुवात करा. आणि ही सुरुवात आजपासूनच करा. जर तुम्हाला गार्डनिंगमध्ये आवड असेल तर गार्डनिंगची सुरुवात करा. जर तुम्हाला पुस्तक वाचायची सवय असेल तर पुस्तक वाचा. आणि डान्सिंगची सवय असेल तर ते तर सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यामुळे आणि कुठलं तरी अशा गोष्टीमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करा, म्हणजे आपला दिवस असा मस्त सुखाने जात असतो. तर चला, आता खूप झाली बडबड. अशा प्रकारे बडबडीने सगळी प्लांट्स माझी इथे लावून झालेली आहे. आणि बघा, इथे छान असा मस्त प्लांटर माझा तयार झालेला आहे. याला स्पायडर प्लांटला पण मी तयार केला आहे. आणि हे मी जे फ्रंट साईड विंडो आहे तिथे मी या प्लांटला लावणार आहे, म्हणजे समोरचा लुक पण छान दिसेल. आणि बरेच दिवसापासून मी हे म्हणत आहे की मी माझं होम टूर शेअर करते, तर 1-2 वस्तू यायच्या आहेत म्हणून मी होम टूर काही शेअर करत नाही आहे. त्या वस्तू जशा आल्या की तसं मी तुम्हाला होम टूर देईन माझं. आणि सध्या मी आजच्या व्हिडिओच्या शेवटीला माझ्या घराची एक झलक मी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. आणि हे जे 2 फुलांची झाडं दिसत आहेत त्यांना मी नंतर कधी कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. सध्या मी जिओ मॅन्युअर म्हणून खत ऑर्डर केलं आहे. जसं तो आला तसं मी ते प्लांटर लावून घेणार आहे. तर इथे बघा चिऊचं काय चाललं आहे. तर ॲक्च्युली असं होत असते, घरात जर 2 मुलं असली तर दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. आणि सकाळला मी भजी बनवली होती, पण हिला भजी आवडत नाही म्हणून हिने काही खाल्लं नाही. आणि आता हिचं सुरू होतं की त्याला त्याच्या आवडीचे तुने भजे बनवले, तर आता मला पण माझ्या आवडीची मॅगी बनवून खायची आहे, म्हणून इथे ही मॅगी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर असं होत असते ना, तुमच्यासोबत पण असं होते का? म्हणजे 2 मुलं असली की त्यांच्या आवडीनिवडी अशा प्रकारे असतात. तर असं होत असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा,
आता बघा इथे हिनं मॅगी बनवून राहिली आणि खरंच सांगते हिला मॅगी बनवणं मी काही शिकवलेलं नाही, ती स्वतःच शिकली. आणि आता असं वाटते की आत्ताच तर मला ही चिव झाली होती आणि बघा ती किती मोठी पण होऊन गेली, म्हणजे 9.5 वर्षाची झाली आणि ती आता गॅस चालू बंद करू शकते. पण मी हे परमिशन फक्त मी घरी असल्यावरच दिली आहे आणि ती फक्त मॅगी बनवते, बाकी दुसरं काही बनवायची मी अजूनपर्यंत तिला परमिशन दिल्या. आणि कधी-कधी ना या गोष्टीचं नवलही वाटते, की म्हणजे इतकी छोटी चिऊ आता ही मोठी पण झाली आणि ती स्वतःच्या हाताने मॅगी बनवायला शिकली आहे. म्हणजे दिवस किती लवकर निघून जातात ना. आणि हा व्हिडिओ क्लिप मी याच्यासाठी इथे टाकला आहे, व्हिडिओमध्ये शेअर केला आहे, कारण जर ती मोठी होईल आणि मोठी झाल्यानंतर जर तिने हा व्हिडिओ बघितला तर आठवणी आमच्या ज्या आहेत त्या ताज्या होऊन जातात. म्हणजे लहानपणी तिने काय काय केलं, जसं आपल्या लहानपणीच्या काहीच फक्त आठवणी आहेत, असं काही कॅप्चर केलेला मोमेंट नाही आहे आणि असं नको व्हायला त्यांचं, म्हणून मी छोटे छोटे क्लिप्स अशा शेअर करत असते. आणि प्रत्येक आईसाठी हा क्षण खूप चांगला असतो. तर बघा अशाप्रमाणे चिवची मॅगी इथे तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते तिची मॅगी. तर तिने असे प्रॉपर पद्धतीने मॅगी तयार पण केली आणि छान इथे कोथिंबीर टाकून तिने असं सजवलं पण आहे. आणि ती बघा आता स्वतःच मस्त अशी टेस्ट करून घेत आहे आणि तो वेदू त्याचं सुरू आहे की मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. तर यांचे आता इथे भांडणं होणार आहे. तर चला आता मलाच यांचं कसं तरी आता मॅनेज करावं लागणार आहे. तर बघा अशा प्रकारे आम्ही आता दोघी मायले की आम्ही आमची मॅगी एन्जॉय करतो आणि वेदूला पण इथली आम्ही शेअर केली आहे. तर सध्या तो हॉलमध्ये बसून टी व्ही बघत तो आपली मॅगी एन्जॉय करत आहे आणि आम्ही इथे बेडरूममध्ये बसलो आहोत. तर खूप छान मॅगी माझ्या मुलीने तयार केलेली आहे. तर हिची रेसिपी तिने शेअरच केली, तर तुम्ही पण बनवा अशाच प्रकारे. तर चला आता भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि कॉमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर अशा प्रकारे ही बघा माझ्या घराची एक झलक. तर सस्पेन्स यासाठी आहे, त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे आणि लवकरात लवकर मी होम टूर पण घेऊन येणार. तोपर्यंत ही एक झलक मी तुम्हाला इथे शेअर केलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस